संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, नाहीतर 2 महिन्यात आंदोलन करणार। वाल्मिक कराडला जामीन मिळाल्यास महाराष्ट्रात चाक सुद्धा फिरणार नाही, जरांगेंचा इशारा। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आपल्याच आमदाराला झापलं। लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावं लागेल। फडणवीसांचं अभिमन्यू पवारांना खडेबोल। फलटणमधील महिला डॉक्टरची हत्या नव्हे तर आत्महत्या। मृत महिलेच्या हातावरील अक्षर तिचंच। आरोपींनी महिलेचं शोषण करून फसवणूक केल्याचं तपासात उघड। सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महापालिका निवडणुकांची तारीख सोमवार किंवा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची सुद्धा शक्यता। महापालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिंदेंमध्ये बैठक। महायुती दलांची विशेष समन्वयक टीम तयार करणार। शिंदे गट कढीपत्त्यासारखा, भाजप त्यांना फोडणीपुरता वापरतो आणि खाताना फेकून देतो। दोन्ही शिवसेनेत भांडणं लावून भाजप मजा बघतो, उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। फडणवीस आणि माझी मैत्री घट्ट, कुणी कितीही विचार केला तरी आमची मैत्री तुटणार नाही। फडणवीसांसोबतच्या दुराव्याच्या विषयावर एकनाथ शिंदेंची शेरोशायरी। इंडिगोच्या उड्डाणांमध्ये 10% कपात करण्याचे आदेश। केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांचे आदेश। तर सुरक्षा नियमांचं नियोजन करण्यात अपयशी ठरल्यामुळे हजारो उड्डाणं रद्द। बदलापुरात बिबट्याची दहशत। आंबेशिव गावात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न। भारतानं 101 धावांनी पहिला T20 सामना जिंकला। दक्षिण आफ्रिका 74 धावांवर गारद। जसप्रीत बुमराहच्या 100 विकेट्स पूर्ण। हार्दिक पांड्याचं अर्धशतक।